श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने आपला आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर 4 ऑगस्टला दीप अमावस्या आहे, यालाच आषाढ अमावस्याही म्हटले जाते. त्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून पितृपूजा केल्याने अनेक फायदे मिळू शकतात. 5 जुलैला असणार आहे आषाढ अमावस्या. आषाढ महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे किंवा भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. आषाढ महिन्यात उपवास आणि सणांचं महत्त्व आहे. हा हिंदू दिनदर्शिकेतील 4था महिना आहे. या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी येते. तर पितृदेवांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे. अनेकदा कळत नकळत केलेल्या चुकामुळे माणसाला पितृदोषाला सामोरे जावे लागते. या अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने किंवा पवित्र पाण्याने स्नान केल्याने पितृदोषात देवतेचा आत्म्याला शांती मिळते. तर यापूर्वी आषाढ अमावस्या ही 5 जुलै 2024ला आलेली आहे. या दिवशी पितृदेवांची पूजा करण्याची प्रथा आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 ऑगस्टला दीप अमावस्येला किंवा पितृ अमावस्येला आपल्याला आपल्या घरातील फरशी पुसताना त्या फरशीमध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. त्यामुळे आपल्या घरातील सर्व वास्तुदोष, नकारात्मकता, त्याचबरोबर घराला लागलेला पितृदोष हा कमी होणार आहे किंवा नष्ट होणार आहे. घरातील निगेटिव्हिटी निघून जाणार आहे. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा. तर पहा, या अमावस्येच्या दिवशी आपल्या घराची आपल्याला स्वच्छता करायची असते आणि अमावस्येच्या दिवशी घरामध्ये साफसफाई, जाळेजमाटे काढली तर घरातील निगेटिव्हिटी निघून जाते. आपल्या घराला लागलेला नकारात्मकता दूर होते. बघा, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये असे काही दोष लागलेले असतात. ते दोष हे वास्तुदोषामुळे तयार झालेले असतात किंवा घरामध्ये अशा काही गोष्टी आपण ठेवलेल्या असतात त्याच्यामुळे आपल्या घराला मध्ये नकारात्मकता असते. ही नकारात्मकता आल्यामुळे घरातील लोकांवर त्या नकारात्मकतेचा प्रभाव पडत असतो आणि या प्रभावामुळे घरातील व्यक्ती, मुलं हे चिडचिडपणा करत असतात किंवा उलटं बोलत असतात. अशा अनेक समस्या अनेक घरामध्ये आपल्याला दिसून येतात. तर बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर हा उपाय केला तर घरामधली नकारात्मकता कमी होईल. तर चला तर मग आपण पाहूया 4 ऑगस्ट आषाढ अमावस्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. बघा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे. त्यानंतर बघा, आपल्या घरातील देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये असणाऱ्या आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते मुख्य प्रवेशद्वार आपल्याला साफ करायचं आहे. त्यानंतर आपले अंगणामध्ये असणारा कचरा, त्याचबरोबर आपल्या घरातील ही जाळ्या जळमाटं हे आपल्याला काढायची आहे. आपल्या घर हे स्वच्छ करायचे. आपल्या घरामध्ये नको असणारे चप्पल, सँडल्स, त्याचबरोबर बंद पडलेल्या वस्तू, बंद पडलेले घड्याळ किंवा तुटलेल्या फुटलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला या दिवशी घराच्या बाहेर काढायच्या आहेत. म्हणजेच आपल्या घरामध्ये असणारी अडगळ किंवा भंगार हे आपल्या घरामध्ये वर्षानुवर्षे तसंच ठेवलेलं असतं ते आपल्याला या दिवशी बाहेर काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामधील फरशी ही आपल्याला पुसायची आहे. आता बघा, आपल्या घरामध्ये आपण रोज फरशी पुसत असतो, पण अमावस्येच्या दिवशी जर फरशी पुसणाऱ्या पाण्यामध्ये आपण जर गोमूत्र, त्याचबरोबर हळद आणि खडे मीठ जर टाकून आपल्या घरातील सर्व फरशी आपण जर साफ केली तर आपल्या घराला मधील असणारा वास्तुदोष, नकारात्मकता ही नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मकता येते. बघा, हळद ही खूप पवित्र आहे किंवा हळदीचे अनेक आरोग्यदायी
उपयोग आहेत. तर अशी ही हळद जर आपण पाण्यामध्ये टाकून जर फरशी पुसली, त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जर आपल्या घरामध्ये गाईचं गोमूत्र शिंपडलं किंवा फरशी पुसायच्या पाण्यात जर हे गोमूत्र टाकलं तर आपल्या घरामध्ये शुद्धीकरण होतं. बघा, बऱ्याच वेळा घर स्वच्छ करण्यासाठी किंवा एखादं ठिकाण शुद्ध करण्यासाठी गोमूत्राचा वापर केला जातो. म्हणून अमावास्येच्या दिवशी आपल्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये 2 थेंब तरी आपल्याला गोमूत्र हे टाकायचं आहे. त्यानंतर बघा, नकारात्मकता ही दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या ह्याच्यात खडे मिठाचा वापर करायचा आहे. बघा, सर्व वास्तुदोष असतो किंवा कोणताही दोष लागलेला असेल तर आपण मिठाचा वापर करत असतो. मीठ हे अतिशय पवित्र आहे किंवा मिठाचा उपयोग करून घरातील नकारात्मकता दूर करता येते. घराला लागलेला वास्तुदोष किंवा दृष्ट असते ती काढण्यासाठीही मिठाचा वापर केला जातो. म्हणून आपल्याला अमावास्येच्या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडे मीठ हेही टाकायचे आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या घरातील सर्व फरशी पुसायची आहे. आणि फरशी पुसल्यानंतर आपल्याला एक 2-3 कुंडे घ्यायचे आहेत किंवा प्लॅस्टिकचे बाउल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे खडे मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यावर 1-2 लवंग टाकायची आहे. आणि आपल्या घरातील ज्या ठिकाणी जडत्व असतं त्यामध्ये बघा, तुमच्या बेडखाली, तुमच्या कपाटाखाली, तुमच्या बाथरूममध्ये ज्या ठिकाणी नकारात्मकतेचे प्रमाण आपल्याला जास्त असते, अशा ठिकाणी, टॉयलेटमध्ये, अशा ठिकाणी आपल्याला हे खडे मिठाचे बाउल हे ठेवायचे आहेत. जर तुम्ही प्रत्येक महिन्यातील अमावास्येला जर हा उपाय करत असाल तर बघा, ज्यावेळी तुमच्या त्या खडे मिठाला पाणी सुटतं त्यावेळेला ते पाणी किंवा तो बाउल आपल्याला चेंज करायचा आहे. ते जे मीठ आहे ते मीठ आपण कचऱ्यात टाकावे आणि नंतर त्या ठिकाणी दुसरे चांगले मीठ आणि लवंग ठेवून परत त्या ठिकाणी आपल्याला हा बाउल ठेवायचा आहे. जर तुम्ही अशा प्रकारे जर प्रत्येक महिन्यात करत असाल हा उपाय तर तुमच्या घरातील वास्तुदोष, नकारात्मकता नक्कीच कमी होईल. बघा, कोणताही उपाय करण्यापूर्वी तो उपायाची माहिती किंवा उपाय करत असताना तो उपाय आपण श्रद्धेने करायचा असतो. मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून केलेला कोणताही उपाय हा पूर्णत्वाकडे जात असतो. म्हणून आपल्याला अमावास्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी, त्याचबरोबर शनिवारी, बुधवारी, मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही ज्यावेळी फरशी पुसता त्यावेळी तुम्ही फरशीच्या पाण्यामध्ये थोडे हळद, त्याचबरोबर गोमूत्र आणि खडे मीठ टाकून फरशी ही पुसावी. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येते, मांगल्य येते, सुख समाधान येते आणि नकारात्मकता नष्ट होते. तर छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला सांगायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.